इकडे पुण्यातील शनिवार वाड्याच्या जवळ बेवारस बॅग आढळल्यानं खळबळ झालेली आहे। बॉम्ब शोधक पथक शनिवार वाड्यावरती सध्या दाखल झालेला आहे आणि शनिवार वाडा सध्या रिकामा करण्यात आलाय। बेवारस बॅगची तपासणी सुरू आहे। शनिवार वाड्याच्या जवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलाय। दरम्यान आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी। शनिवार वाड्यात बेवारस बॅग सापडली आणि त्यानंतर शहरात एकच धुमाकूळ उडालेला आहे। आपण बघतोय बीडीडीएसचं पथक सुद्धा या शनिवार वाड्यापाशी आलेलं आहे आणि ज्या शनिवार वाड्यामध्ये ही बॅग सापडलेली आहे तिथं आपण पोहोचलोय आणि इथं बघतोय आपण हे गेट जे आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे। कुणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये। बीडीडीएसचं पथक जे आहे ते शनिवार वाड्यामध्ये गेलेलं आहे आणि जिथं बेवारस बॅग आढळलेली आहे तिथं तपास केला जातोय। आता आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त ठोंबरे सर आहेत। सर, काय नेमकं झालेलं आहे? सकाळी कंट्रोलला कॉल आला होता की शनिवार वाड्याच्या गेटजवळ बेवारस बॅग ठेवलेली आहे आणि त्यामध्ये बॉम्ब आहे म्हणून। परंतु ज्यावेळेस आम्ही इथं आलो, आम्ही चेक केलं आणि बीडीडीएस टीम पण आहे, अशा प्रकारची कोणतीही संशयित बॅग इथे मिळून आलेली नाही आणि अजूनही बीडीडीएस टीम चेकिंग करत आहे। कुणीही घाबरून जाऊ नये असं या ठिकाणी आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। ज्या अज्ञात व्यक्तीनं कॉल केलेला होता त्याचा कॉल सध्या स्विच ऑफ आहे, परंतु त्याचा शोध घेतला जातोय। त्यानं नेमकं का कॉल केला होता, ती बेवारस बॅग इथं होती का केवळ त्यानं पोलिसांची आणि प्रशासनाची धांदल उडवण्यासाठी हा प्रयत्न केलाय का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।